बरं ऐक ना, बॅग भरलीस का? हो. ती काय? ओके गुड. कारण आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे, लक्षात ठेव. आताही फार उशीर नको करायला. ऑलरेडी 10:30 झालेत यार. आलोच मी फ्रेश होऊन. तिच्या गालात हलकेच मारून तो अखेर उठला आणि तिनं तिचा कधीचा जडावलेला श्वास कसा बसा मोकळा केला. आज जाता जाता अंगातला कुर्ता काढतच तो बाथरूममध्ये शिरलेला तशी ती पटकन वळून त्या दिशेला पाठ करून बसली. त्यात तो गाणं गुणगुणतच आत शिरलेला. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात भाग 77. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा अर्थात छान पार पडलेली. सायंकाळी 6ला रिसेप्शनचा प्रोग्राम एका नामांकित हॉलमध्ये पार पडणार होता. आता घड्याळात 5:30 झालेले आणि सगळे तिकडेच जाण्यासाठी तयार होत होते. अवनी तिच्या रूममध्ये तयार होत होती. तिनं स्काय ब्लू कलरचा लेहंगा घातलेला. मंजिरीस तिला तयार करत होती. लांब सडक केस मोकळे सोडलेले तिने आणि हलका फुलका मेकअप. ती नेहमीप्रमाणे फारच गोड दिसत होती. ताई झालंय बघ, मस्त दिसतेस. आता मला आवरू दे. आवरतो. तुला माझी मदत हवी आहे का मंजू? नको ग, मी करेन. तू बस. पुन्हा बराच वेळ उभं राहावं लागेल हा तुला, तेव्हा आत्ताच बसून घे जरा. हो ग म्हणत ती बसलीच होती एवढ्या जान्हवी हाक मारत आली. अवनी अगं झालंय का? क्षितिज आवरून वाट पाहतोय खाली. मॉम झालंय माझं, पण मंजिरीचा फक्त ड्रेस राहिलाय. ते झालं की येतो ना आम्ही दोघी खाली. नाही अवनी, तुझं झाले तर तू चल ना. तुम्ही निघा बरं पुढे. मंजिरीला आम्ही आमच्यासोबत आणतो हवं तर. पण तिनं मंजिरीकडे पाहिलं. ताई जा तू, मी येईन यांच्यासोबत. बरं चल मग म्हणत अवनी खाली निघाली. खाली ऑलरेडी क्षितिज वाट पाहत होताच. ती वरून येताना दिसताच तिलाच पाहत राहिला होता. कारण आज तर ती आणखीनच सुंदर दिसत होती, एखाद्या परीसारखी. तसाही आधीच हँडसम क्षितिज ही आणखीनच हँडसम दिसत होता ट्रेडिशनल आउटफिटमध्ये. त्याने ही स्काय ब्ल्यू कलरचा फुल एम्ब्रॉयडरी कुर्ता घातलेला. दोघांनी एकमेकांसोबत आउटफिट मॅच केले होते. क्षितिज झाले बघ हिचं आवरून. आर्यश तुम्ही पुढे निघा बरं, जान्हवी म्हणाली. हो मॉम, क्षितिज तसाच तिला पाहत म्हणाला. एव्हाना अवनीला तिच्या हाताला पकडून आणलेलं जान्हवीने त्याच्या समोर आणून सोडलं आणि क्षितिजने मंत्रमुग्धपणे तिला पाहतच तसाच तिचा हात पकडला. चल निघूया. त्याने तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही तिलाच पाहत होता. डोळ्यांनीच तिला खुणावून तिला बाहेर घेऊन निघाला. तिच्या हृदयात अतिशय हलचल होऊन जात होती क्षणाक्षणाला. कार जवळ येऊन तिला बॅक साईडचं डोअर ओपन करून दिलं आणि दोघंही कारमध्ये बसले. कार काहीच क्षणात रस्त्यावर धावू लागली. काचेतून बाहेर पाहत असलेल्या अवनीच्या लक्षात आलं क्षितिजने अचानक पुन्हा तिचा हात हातात घेतलेला. तसं तिचं पटकन त्याच्याकडे लक्ष गेलं. तो आत्ताही अगदी भेदकपणे तिच्या डोळ्यात पाहत होता आणि ते पाहून तिनं पटकन काचेतून बाहेर नजर वळवली. त्यावेळी त्याची तिच्या हातासोबत क्षणाक्षणाला घट्ट होत जाणाऱ्या पकडीसोबत तिच्या पोटात मात्र फुलपाखरं उडत होती. सोबतच त्याचा अंगठा तिच्या हातावर नक्षी उमटवायचं काम करत होता आणि त्याचा तेवढा स्पर्शही तिच्या रोमरोमात शहारा उमटवत होता. हृदयाची स्पंदनं तीव्र करत होता. हॉल येईपर्यंत त्याने तिचा हात काही सोडला नव्हता आणि हॉल आल्यावरही उतरण्यापुरता तिचा हात सोडला असेल. आत हॉलमध्ये आल्यावर लक्षात येत होतं बऱ्यापैकी गेस्ट आलेले. स्टेजवर मस्त अशी फुलांची सजावट केली होती. बॅकग्राऊंडला छानशी मंद आवाजात गाणी वाजत होती. प्रोग्राम सुरू होण्याआधी आलेल्या गेस्टची करमणूक व्हावी यासाठी एक डान्स ग्रुप बोलावलेला, तर त्यांचे वेगवेगळे परफॉर्मन्स सुरू होते. शिवाय स्टार्टरही सर्वांना जागेवर जाऊन ऑफर केले जात होते. क्षितिज अवनीचा हात पकडून तिला घेऊन अगदी समोरच्या रांगेत आला आणि एक ठिकाणी जागा पकडून दोघंही बसले. समोर चाललेल्या परफॉर्मन्सकडे अवनीचं लक्ष होतं. एवढ्यात तिच्या कानाजवळ येत क्षितिज म्हणाला, अवनी मला मारायचं ठरवलेस का आज? काय म्हणालात? हो मग काय, कालपासून पाहतोय. अशी इतकी गोड गोड दिसत आहेस की बस. तिच्या कानावर आलेले केस हलकेच मागं सारत तो म्हणाला, काहीही बोलताय तुम्ही आता. ती एकदम पुढे पाहत गोड स्मित करत म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर जे ब्लश आलेलं की बस. क्षितिज तेच निहाळत होता. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. अवनी
मला हा फोन घ्यावा लागेल, मी जस्ट आलोच. ओके, पण लवकर या हा, ती म्हणाली. त्यावर मान हलवत तो निघून गेला. तिला मात्र त्याचं ते बोलणं आठवून गालात आलेली स्मित काही कमी होत नव्हती. एवढ्यात पुढे आर्यश गेला. काही अनाउन्समेंट करायची असावी. आय होप आत्तापर्यंतचा प्रोग्राम तुम्ही छान एन्जॉय केला असेल. आता काहीच वेळात ज्यांचं लग्न झाले ते कपल म्हणजे माझा भाऊ क्षितिज केळकर आणि त्याची वाईफ अवनी स्टेजवर येतील आणि मग तुम्ही त्यांना तुमच्या शुभेच्छा देऊ शकताय. त्याआधी डॅड स्टेजवर आले आहेत तर ते आपल्याशी थोडा संवाद साधतील. डॅड. तिथेच असलेल्या कार्तिककडे त्याने माईक ट्रान्सफर केला आणि आर्यश स्टेजवरून खाली अवनीकडे आला. वहिनी, ब्रो कुठे आहे? अहो कोणाचा तरी कॉल आलेला त्यांना, तोच घ्यायला गेलेत. अरे यार, मला द्यायचा ना कॉल घ्यायला, तो कशाला गेला? बरं मी बघून आलो त्याला, म्हणत आर्यशशी बाहेर निघून गेला. क्षितिजला 15 मिनिटं झालेली जाऊन आधीच दोघांचं लग्न ज्या परिस्थितीत झालेलं ते आठवून अवनीला क्षणभर भलतंच मनात येऊन गेलं. आणि एवढ्यात आपलं बोलणं संपवून कार्तिकने त्या दोघांना वर येण्यासाठी अनाउन्समेंट केली. तर आमचे चिरंजीव क्षितिज आणि सुनबाई अवनी या दोघांनी वर स्टेजवर या. क्षितिज कुठे? अवनीकडे पाहत कार्तिकने खुणावलं. तिनेही तो बाहेर गेला असल्याचं खुणावलं आणि अस्वस्थ होऊन उठली. अवनी, जानवर. आणि क्षितिज कुठे? जान्हवी ही विचार तितक्यात आली. अहो त्यांना कोणाचा तरी कॉल आलेला, बाहेर गेलेत. अरे देवा, बरं तू जा, मी बघते त्याला, म्हणत जान्हवीने तिला वर स्टेजवर जायला सांगितलं. खरं पण ती मात्र तिथून वर जायचं होतं तिथं असणाऱ्या पायऱ्यांजवळ जाऊन अडकळली. तिची नजर वेड्यासारखी क्षितिजला शोधत होती आणि तो काही दिसत नव्हता तर कसलीशी हुरहुर तिच्या मनाला लागून राहिलेली जी जाता जात नव्हती. अन तो गेला त्या दिशेने पाहत ती कावरी बावरी उभी होती आणि अचानक तिच्या मागच्या साईडने कानाजवळ गाण्याचा आवाज आला. मेरी राहें तेरी तक है, तुझ पे ही तो मेरा हक है. ती वळली तर हातात माईक घेऊन क्षितिजने गाणं म्हणतच अगदी जवळ येत तिला डोळा मारला. त्या क्षणाला त्याचं असं येणं पाहून तिचं हृदय जोराने धडधडलं होतं. इश्क मेरा तू बेशक है, तुझ पे ही तो मेरा हक है, म्हणत तिचा हात पकडून तो तिला घेऊन स्टेजवर निघाला आणि वर जाताच तिचा हात वर पकडून तिला तिच्याच भोवती गोल फिरवत डान्सची स्टेप केली आणि पुढच्या क्षणाला तिला जवळ खेचत तिच्या डोळ्यात पाहत पुढचं गाणं म्हणू लागला. साथ छोड़ूंगा ना तेरे पीछे आऊंगा, छीन लूंगा या खुदा से मांग लाऊंगा, तेरे नाल तकदीरा लिखवाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा. त्याचं असं डोळ्यात डोळे घालून गाणं म्हणणं तिच्या डोळ्यात तर पाणीच भरलेलं. खरंच तर त्याने तिला मिळवलेलं. तिला तर कधीच वाटलं नव्हतं तो तिला मिळेल. मंगळाच्या आड नेहमीच दडणाऱ्या अवनीला त्यानेच तर मिळवलं होतं. गाणं संपलं तरीही ती हरवलेली त्याच्या डोळ्यात. एवढ्यात त्याने मागं कोणाला तरी हातातला माईक सोपवला आणि टाळ्या वाजवल्या. तेव्हा कुठं ती गडबडून भानावर आली आणि समोर पाहू लागली. आता काहीच क्षणांनी एक एक लोक त्या दोघांना भेटवस्तू आणि शुभेच्छा द्यायला येऊ लागले. फोटो सेशनही चालू होतं. बराच वेळ तो प्रोग्राम सुरू होता. सर्वात शेवटी आलेल्या ग्रुपचा डान्सचा एक परफॉर्मन्स झाला आणि मगच कार्यक्रमाची सांगता झाली. अवनी आणि क्षितिज अगदी खुश होते. रिसेप्शनही छान पार पडलेलं. मग मात्र डिनर करून सगळे घरी परतले तेव्हा घड्याळात 10 झालेले. क्षितिज आता त्याच्या रूममध्ये परतणार असल्याने मंजिरी आधीच तिच्या रूममध्ये गेली होती. क्षितिज अजून खालीच होता. खरं तर आर्यशने त्याला लगेचच वर येऊ दिलं नव्हतं. अवनी मात्र चेंज करायला त्यांच्या रूममध्ये आलेली. कपडे वगैरे चेंज करून मग मात्र ती क्षितिजने बॅग भरून ठेवायला सांगितलेली तीच भरत होती. कुठंतरी जायचंय एवढंच तिला माहिती होतं, पण कुठे ते माहिती नव्हतं. अखेर तिने तिची बॅग भरली आणि ती क्षितिजची वाट पाहत तिथेच इकडून तिकडे अस्वस्थतेत फिरू लागली. एकतर आजपासून त्याची बायको म्हणून तिचा प्रवास सुरू झालेला. तो आता कधीही वर येऊ शकत होता. आणि तो आल्यानंतरचा विचार करून नुसती तिच्या रोमरोमात थरथर उठत होती. त्याचं प्रेम करण्याची पद्धत तिला आधीच तर माहिती होती आणि आता तर काय ती त्याची हक्काची बायको झालेली. मग तर त्याच्या ओव्हर प्रेमाच्या कल्पनेनेच तिला घाबरायला होत होतं.
जरासा जरी आवाज झाला तरीही तिची हृदयस्पंदनं अतिशय वाढत होती. एवढ्यात दरवाजा उघडतानाचा आवाज झाला आणि ती पटकन बेडच्या दिशेने सरकत बेडवर येऊन बसली. खरं तर तोच आला होता, पण तिनं जाणीवपूर्वक त्याच्याकडे पाहणं टाळलं. त्याने मात्र दरवाजात येताच तिला अशी घाबरून बसल्याचं पाहिलेलं आणि स्मित करत आत येऊन दरवाजा लावला. तिचा मात्र जीव घशाशी आलेला. काय होत होतं संपूर्ण शरीरभर तिचं तिलाही कळत नव्हतं. सगळ्यात संवेदना जणू बधीर झालेला. अवनी अशी घाबरलेल्या सशासारखी काय बसलीये? तो आत येताच हसत म्हणाला. कुठे, असं काही नाहीये. ती तिचे केस अस्वस्थतेमध्ये कानामागे सारत म्हणाली, पण तिची अस्वस्थता लगेचच तिच्या बॉडी लँग्वेजमधून कळत होती. ओ अच्छा, मला सांगतेस का असं काही नाहीये? चेहरा पाहिलास का तुझा? त्याने नेमका तिच्या समोर येऊन बसत विचारलं. तसं तिने पटकन भलतीकडे नजर वळवली, पण तिच्या चेहऱ्यावर आलेलं ब्लश मात्र ओसंडून वाहत होतं. बरं ऐक ना, बॅग भरलीस ना? हो ती काय. ओके गुड, कारण आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे, लक्षात ठेव. आताही फार उशीर नको करायला. ऑलरेडी 10:30 झालेत यार. आलोच मी फ्रेश होऊन. तिच्या गालात हलकेच मारून तो अखेर उठला आणि तिनं तिचा कधीचा जडावलेला श्वास कसा बसा मोकळा केला. आज जाता जाता अंगातला कुर्ता काढतच तो बाथरूममध्ये शिरला होता तशी ती पटकन वळून त्या दिशेला पाठ करून बसली. त्यात तो गाणं गुणगुणतच आत शिरलेला. मैंने छानी इश्क की गली, बस तेरी आहटे मिली, मैंने चाहा चाहू ना तुझे, पर मेरी एक ना चली. आणि त्याचा आवाज तिच्या मनावर जणू मोरपीस फिरवत होता. तो किती खुश आहे हे लगेचच कळत होतं. तिच्या गालातली ही स्माईल गडद होत चाललेली. एवढ्यात अचानक त्याचा कपाटाच्या दिशेने आवाज आला. अरे माझा शर्ट कुठं आहे? विचारतच तो बहुतेक कपाटाकडे गेलेला. तिनं मात्र त्याच्याकडे पाहायचं टाळलं होतं. एनिवे, हाच घालतो आता. तो स्वतःच म्हणाला. तसं तिनं सुटकेचा निश्वास सोडला नाही तर आता त्याच्यासमोर जाऊन तो शोधायचा तिच्या चांगलंच जीवावर आलेलं. काहीच सेकंदात तो कपडे बदलून तिच्याकडे आला. ते पुन्हा गुणगुणत. इश्क में निगाहों को मिलती है बारिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें. म्हणत त्याने अचानक तिचा हात पकडला आणि तिला बेडवरून उठवलं आणि स्वतःकडे खेचलं. तिच्या डोळ्यात पाहत तिच्यासोबत डान्सची स्टेप करत तो त्यापुढचं कडवं गुणगुणला. दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं, दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं. ती आता त्याच्या अगदीच जवळ होती. तो तिला अधिकाधिक जवळ खेचत होता आणि ती त्याच्याकडे पाहायचं टाळत तिची नजर खालीच स्थिरावून होती. हृदय तर अतिशय धडधडत होतं तिचं. त्याच्याकडे पाहायची मात्र हिंमत तिची होतच नव्हती. ओय बायको, माझ्याकडे पाहणारेस का आता? त्याने विचारलं आणि तिने हसत किंचित मान नकारार्थी हलवली पाहून तो म्हणाला. नाही. बघ हा, खरंच नाही पाहणारेस? त्याने पुन्हा विचारलं. तेव्हाही ती फक्त स्मित करत खाली पाहत होती. ठीक आहे, माझ्याकडे दुसरे पर्याय आहेत म्हणत त्याने एकदम तिला उचललं आणि बेडवर आणून ठेवलं आणि लगेचच तिच्यावर आला. बघू ना कशी पाहत नाहीस आज माझ्याकडे म्हणत तो अगदी तिच्या जवळ आलेला. आणि त्याचे डोळे तिला अशा प्रकारे पाहत होते की बस तिचं आता त्याच्याचकडे लक्ष होतं. तिचे घाबरलेले डोळे अगदी श्वास रोखून त्याला पाहत होते. त्याचे ते सुंदर नयन ज्याच्यावर ती आधीच फिदा होती ते एकदम तिलाच रोखून पाहत आहेत पाहून आतमध्ये जी तिला हलचल होत होती ती वर्णन करता येणारी नव्हतीच. आणि तिनं पटकन त्याच्या दोन्ही डोळ्यांवर हात ठेवला आणि ते बंद केले. अगं काय करते सावनी? तू तिचे हात बाजूला करत हसत म्हणाला. मग असे काय पाहत आहात तुम्ही? ती बाजूला मान वळवत म्हणाली. काय झालं? कसा पाहतोय मी? तशी ही माझीच बायको आहेस. आणि काय ग, तुला काय होतंय मी असं पाहिलं तर? सांग ना. काहीही विचारताय आता? हो का? मीच विचारतोय काहीही तर. ए अवनी यार, मी आज खूप 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 खुश आहे. मग मला आज काय मिळणार आहे? इकडं बघ ना यार माझ्याकडे. तो तिचा चेहरा दोन्ही हातात पकडत म्हणाला. आता तर तिला त्याच्याकडे पाहण्याशिवाय इलाज नव्हता. आणि आताही तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला आणि एकाएकी तिच्या जवळ जात ओठात ओठ मिसळले.
काही क्षण उत्कटपणे तिला किस करत राहिला होता. पुढच्या क्षणाला तिच्या मिठीत स्वतःला हरवत तिला कडल करू लागला. ती सुद्धा त्याच्या त्या प्रेम वर्षावात भिजत होती. अंगावर एका पाठोपाठ येणारे गोड शहारे झेलत होती. काही क्षण असेच गेले असतील आणि एक क्षणाला बाजूला होऊन तो तिला म्हणाला, बरं चल झोपूया आता, उद्या जायचंय आपल्याला, विसरून चालणार नाहीये आणि उरलेलं उद्या कंटिन्यू करूयात. तो असा मिश्किलपणे तिला म्हणालेला तसं तिने तिचा चेहरा त्याच्या मिठीत लपवला. ती अशी लाजलेली पाहून मग मात्र त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतला आणि डोळे मिटून पडला. ती भेटली होती तर एक वेगळंच समाधान त्याला आज जाणवत होतं. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. आजचा पार्ट कसा वाटला आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच. आता ही झोपायची वेळ झालेली. अवनीची आणि मंजिरीची झोपण्याची तयारी चाललेली. एवढ्यात सवयीने तो तिथंच आला. सॉरी, अरे यार मी विसरतोच आहे. बाय द वे, झोपतेस का अवनी? आलाच आहे तर त्याने तिला प्रश्न केला. हो, ती गळ्यातल्या मंगळसूत्राशी खेळत खाली पाहत गालात अगदी गडद स्मित करत म्हणाली, फक्त लग्नच झालंय तर किती काही बदललंय यार. कसली ब्लश करते ही, जरा आधीपेक्षा जास्तच. यार अवनी, तुझ्या अशा वागण्याने मी वेड्यासारखा ओढला जातोय तुझ्याकडे. त्यात ती इतकी गोड दिसते आज की मला हे 2 दिवस तिच्यापासून कसं दूर राहावं कळतच नाहीये. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 76. क्षितिजला घेऊन अवनी वर त्याच्या रूममध्ये आली. तुम्ही प्लीज ताण नका घेऊ हा क्षितिज, इथं बसा बरं. ती त्याला बेडवर बसू पाहणार तर तो बसतच नव्हता. ए अवनी, ऐक ना, मला खूप अस्वस्थ वाटतंय यार. अहो कशामुळे? सांगितलं ना जास्ती विचार करू नका, शांत रहा बघू आणि बसा बरं निवांत खाली. मॉम आहेत ना आपल्यासोबत, त्या पाहतील. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली तरीही तो तिला एकटक केविलवाण्या नजरेने पाहत होता. काय झालं? अवनी, जस्ट एकदाच मला तुला मिठीत घेऊ दे ना, जसं त्या दिवशी कारमध्ये घेतलेलंस. त्याच्या या उत्तरावर तिनं भलतीकडे पाहत मान वळवली आणि मोठा श्वास घेतला आणि फक्त पुटपुटली, काय हो? प्लीज ना अवनी, त्याशिवाय हे मनात चाललेलं वादळ थांबणार नाहीये. आधीच त्या ग्रॅनीनं डोकं खाल्लंय पाहिलंच ना. प्लीज, आय नीड इट नाव. तो अगदीच आरजाव करत म्हणाला. यांना पण ना फक्त कारण पाहिजे. चेहऱ्यावर ब्लश आलेलं तिच्या. तिनं अगदी किंचित मान हलवली आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात त्या क्षणाला भलतेच आर्जव दिसत होते आणि त्याला नकार द्यावा हेही तिला जमलंच नसतं त्या क्षणाला. त्याच्याकडे लक्ष गेलं तर त्याने त्याचा डावा हात तिला जवळ घेण्यासाठी आधीच पसरलेला. मग मात्र ती त्याच्या डोळ्यात थेट न पाहता खाली पाहतच त्याच्या जवळ गेली आणि ती जवळ जायला बस अवकाश त्याने तिला एका हाताने लगेचच जवळ ओढून घेतलं. काही सेकंद गेले असतील यात. एक तर एक हाताला प्लास्टर होतं त्याच्या आणि आज ती मिठीत असूनही त्याच्या मनाचं काही समाधान होत नव्हतं. यार अवनी, आय एम नॉट फीलिंग सॅटिस्फाईड. तो पुटपुटला तसं तिनं बाजूला होत त्याच्या डोळ्यात पाहिलं. ती असमाधानाची पुसटची रेषा आपोआपच तरळली त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या डोळ्यातले ते भाव वाचत असताना एकदम दारावर टकटक झाली तशी अवनी पटकन बाजूला झाली. पाहते तर मंजिरी होती. सॉरी ताई, ते मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. जरा आपल्या रूममध्ये येतेस का? हो क्षितिज, मी आलेच. तुम्हाला काही हवंय का आत्ता? नाही. मग तुम्ही आराम करा, मी आलेच. पाहते तिला काय बोलायचंय. ओके बरं. तो बेडवर बसत म्हणाला. अगदीच मनापासून नव्हता म्हणत तो आणि तिलाही तर त्याला सोडून जावं वाटत नव्हतं खरं. मग त्याला बेडवर आडवं व्हायला मदत करत ती मंजिरीला म्हणाली,
मंजू, तू हो पुढे, मी आलेच. आणि कुठं आहे रूम ग? अगं गेस्ट रूम इकडे डाव्या साईडला आहे. बर मी आले. ओके म्हणत मंजिरी लागलीच निघून गेली. तोवर अवनीने क्षितिजला बेडवर झोपवलं आणि त्याला ब्लँकेट ओढून दिलं आणि तिथंच क्षणभर उठमळली. काय झालं, ये ना जाऊन, तो म्हणाला. हो क्षितिज, ते तिकडं काय आहे हो? तिनं बोट करत विचारलं. अगं कुठे म्हणत त्याने त्या दिशेला पाहिलं आणि त्या क्षणाचा फायदा घेऊन अवनीने तोपर्यंत त्याच्या गालावरही ओठ टेकवले आणि त्याच्या लक्षात येईपर्यंत ती पळूनही गेली. हे अवनी, त्याने आवाज देईपर्यंत ती रूम बाहेरही पडलेली. ही अवनी पण ना. थँक्स अवनी, लव्ह यू, मनाशीच म्हणत असताना सोबतच क्षितिजच्या गालातली स्माईल आता अगदीच ब्राईट झालेली. अखेर दिवसामागून दिवस जात होते. त्या 1.5 महिन्यात क्षितिजची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली झाली होती. त्याची डोक्याची पट्टी आणि हाताचं प्लास्टरही निघालं होतं आणि आता त्याने ऑफिसला जायला सुरू केलेलं. इकडे घरात लग्नाचीही तयारी साईड बाय साईड चालू होती. बस क्षितिज बरा होण्याची सगळेच वाट पाहत होते, जे की तो आता बऱ्यापैकी बरा झालेला. अवनीने पुन्हा तिचा कोर्स जॉईन केलेला आणि मंजिरीही तिचं कॉलेज पूर्ण करत होती आणि जान्हवीने श्रावणीचा पत्ता कायमचा कट केलेला तसं तिच्या घरी कळवण्यात आलेलं. आणि आता दोघांच्या लग्नासाठीचा मुहूर्तही फिक्स झालेला, जो की दिवसेंदिवस जवळ येत होता. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छोटंसं लग्न घरी होणार होतं आणि रिसेप्शन मात्र मोठं असणार होतं. अखेर लग्नाचा तो शुभ दिवस उजाडला. अवनी तिच्या रूममध्ये तयार होत होती. मंजिरी तिच्यासोबत होती. शिवाय एक मेकअप आर्टिस्टही बोलावली होती तिला तयार करायला. त्यांचं तयार होणं चालू होतं. इकडे खाली पहिला कार्यक्रमाचा मुहूर्त सुरू झालेला. सीमंत पूजन होतं. क्षितिज तयार होऊन ऑलरेडी खाली आला होता. अरे, ही अवनी कुठं राहिली? ती तयार झाली का बघ बरं, जान्हवी म्हणत होती कोणाला तरी. एवढ्यात मंजिरी तिला घेऊन येताना दिसली. खाली नजर झुकवलेली अवनी दबकत पावलं टाकत लॉनमध्येच बनवलेल्या स्टेजच्या दिशेने येत होती. आणि स्टेजवर तिच्याच प्रतीक्षेत असलेला मस्त तयार झालेल्या क्षितिजचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. मनात झालेली हलचल आणि अस्वस्थता लपवताना केसातही आपोआपच हात गेलेला त्याचा. ती काहीच क्षणात तिथं स्टेजवर पोहोचली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिचं बिलकुल त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती एकटक खालीच पाहत होती. त्याचं मात्र वारंवार तिच्याकडे लक्ष जायचं आणि क्षणाक्षणाला हृदयही घायाळ व्हायचं. एका पाठोपाठ कार्यक्रम सुरू होते. त्यानंतर हळदी वगैरेही झाली आणि हो म्हणता म्हणता अखेर लग्नघटिकेचीही वेळ आली. अवनी आताही अगदी छान तयार होऊन आलेली. रेड कलरची साडी आणि हिरवा चुडा आणि केलेला मराठमोळा साज शृंगार. फायनली लग्न होत होतं तिच्याशी हे पाहून क्षितिजही अतिशय खुश होता. क्षणार्धात दोघांसमोर अंतरपाठ आला आणि मंगलाष्टके सुरू झाली. अवनीला आपल्या बाबांची कमी आज मात्र प्रकर्षाने जाणवत होती. शिवराम आलेला तेवढाच एकमेव तिच्याकडून होता आणि मंजिरीही तर सतत तिच्याच सोबत होती. आत्ताही तिच्या मागेच उभी होती. एक क्षणाला मंगलाष्टके संपली आणि अंतरपाठ हटला. भटजींनी त्या दोघांना हार घालायला लावले आणि अखेर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या आणि दोघांचं लग्न झालं. कन्यादानाची रस्म आज शिवरामनेच पार पाडली होती. सप्तपदी आणि 7 फेऱ्यांची एक साईडला तयारी सुरू होती. तोपर्यंत इकडं दोघांचं सोबत फोटो काढायचा चाललेला. फोटोग्राफर त्यांना पोज सांगत होता आणि अवनी पहिल्यांदा ट्रेडिशनल लुकमध्ये इतक्या हँडसम दिसणाऱ्या क्षितिजच्या जवळ जायलाही लाजत होती. त्यालाही तिच्या देहबोलीतून सगळंच उमजत होतं. पण फोटो काढतानाही ते एकमेकांना होणारे स्पर्श दोघांच्याही अंगावर रोमांच फुलवत होते आणि ते सगळं क्षितिज मात्र एन्जॉय करत होता. एक क्षणाला फोटोग्राफरने त्यांना एकमेकांकडे पाहण्यास सांगितलं आणि तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात आलेले तेच घाबरट भाव क्षितिजच्या नजरेतून लपले नव्हते. त्याला त्याच दिवसातली आठवण झालेली जेव्हा तो तिला पहिल्यांदा गावी भेटलेला. सप्तपदी आणि 7 फेरे झाले आणि जवळपास सगळे कार्यक्रम पार पडले. अखेर क्षितिज आणि अवनीचं लग्न अगदी आरामात आणि मस्त पार पडलेलं.
उद्या सकाळी पूजा आणि सायंकाळी रिसेप्शन असणार होतं, ज्यात सगळे मोठे मोठे त्यांच्या ओळखीतले लोक येणार होते. ठरल्याप्रमाणे सगळं पार पडत होतं. अवनी आता मंजिरीसोबत क्षितिजच्या रूममध्ये होती. घरात अनेक पाहुणे होते. क्षितिजला 2 दिवसांसाठी आपला मुक्काम आर्यसच्या रूममध्ये हलवावा लागलेला. नेहमीप्रमाणे सवयीने क्षितिज सतत त्याच्याच रूममध्ये यायचा. आत्ताही झोपायची वेळ झालेली. अवनीची आणि मंजिरीची झोपण्याची तयारी चाललेली. एवढ्याच सवयीने तो तिथंच आला. सॉरी, अरे यार मी विसरतोच आहे. बाय द वे, झोपतेस का अवनी? आलाच आहे तर त्याने तिला प्रश्न केला. हो, ती गळ्यातल्या मंगळसूत्राशी खेळत खाली पाहत गालात अगदी गडद स्मित करत म्हणाली. फक्त लग्नच झालंय तर किती काही बदललंय यार. कसली ब्लश करते ही, जरा आधीपेक्षा जास्तीच. यार अवनी, तुझ्या अशा वागण्याने मी वेड्यासारखा ओढला जातोय तुझ्याकडे. त्यात ती इतकी गोड दिसते आज की मला हे 2 दिवस तिच्यापासून कसं दूर राहावं कळतच नाहीये. तिला पाहण्यात हरवलेला विसरलेलाच तो की तो दरवाजात उभा आहे. नकळत तिलाच एकटक पाहत राहिलेला. तिथून बाहेर जायला पायच निघत नव्हता त्याचा. एवढ्यात मागून जान्हवी आली. अरे तू काय करतोयस इथे? तुझी रूम आज आणि उद्यासाठी तिकडे, विसरतोयस का? पाठीमागून फटका मारत जान्हवीने विचारलेलं. अगं हो, ते मी चुकून आलो ग. तशी ही माझीच रूम आहे ही, मग सवय झाली आहे मॉम. हो का? जा आता आधी झोपायला जा. उद्या पूजा आहे, लवकर उठायचं आहे, कळलं ना? अवनी बेटा, तुलाही तेच सांगायला आले होते. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. हां, लवकर झोपा, मी हाक देईन हवं तर. हो मॉम, अवनी मान हलवत म्हणाली आणि तिचं ते मान हलवणं पाहत अजूनही तो तिथंच होता. मला जान्हवी वळली तर क्षितिज अजूनही तिथेच उभा होता. अरे तू अजूनही इथेच? जा ना क्षितिज, जरा 2 दिवस दूर राहणारेच हा तिच्यापासून. जान्हवी डोळे मोठे करत हळूच म्हणाली आणि त्याला हाताला पकडून बाहेर घेऊन आली. हो जातोय ग. गुड नाईट मॉम. वळून आतमध्ये पाहत अवनी म्हणणार होता तो, पण टाळलेलं त्याने. मंजिरी आतून दार लावून घे ग. जाता जाता जान्हवी मंजिरीला सांगायला विसरली नाही. आणि मग मात्र क्षितिज सरळ माघारी न वळता आर्यसच्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या पोटात उगाचच फुलपाखरे उडत होती, अगदी अवनीच्या विचारानेही. अगदी हवेत होता तो आज. लग्न झालं या विचाराने. काय माहीत काय एवढं तिच्यासाठी फील करत होता. अनेकदा त्यालाच कळत नसायचं, पण काहीतरी होतं जे त्याला तिच्यासोबत बांधून ठेवत होतं. जणू दोघं एकमेकांचे सोलमेट होते. रिसेप्शन झालं की दुसऱ्याच दिवशी तिच्यासोबत हनीमूनला जायचा प्लॅन होता त्याचा. सगळं काही आधीच प्लॅन होतं. आता बस उद्याचं रिसेप्शन व्हायची वाट पाहत होता तो. इकडे अवनीची काही वेगळी अवस्था नव्हती. ती बस त्याला नवरा म्हणून पाहताना फक्त त्याचा विचार करूनच मोहरत होती. अगदी स्वतःहीपेक्षा जास्ती प्रेम होतं तिचं त्याच्यावर. आता त्यांच्या नवीन प्रेमाची सुरुवात होणार होती. आता ती फक्त त्याची असणार होती आणि तो तिचा. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. फायनली कथा संपण्याकडे वळती आहे. बघूया पुढील 2 भागात आणखी काय काय होतंय. ऐकत रहा अनकंडिशनल लव. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.